नवी मुंबई महापालिकेमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबाकरता फुकट बांधून मिळणारी शेकडो घरं सोडून दिल्याची धक्कादायक माहिती सभागृहासमोर आली आहे। महापालिकेने ही घरं घेतली तर सिडको बांधत असलेल्या शेकडो घरांना मागणी उरणार नाही असा जावई शोध लावून नवी मुंबई महापालिकेने सर्वसामान्यांचे आणि पर्यायाने सरकारचे कोट्यवधी रुपये बुडवले किंवा त्याचं नुकसान केलं। त्यामुळे आता या अधिकाऱ्यांवर चौकशी केली जाणार आहे। आर्थिक दुर्बलांच्या घरांच्या स्वप्नांचा चुराडा। नवी मुंबई मनपाच्या कृतीनं नुकसान। सिडको घरांसाठी गरिबांच्या घरांना खो। त्या अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार। नवी मुंबई मोठ्या वेगानं विकसित होतीये। गेल्या काही वर्षात इथल्या घरांच्या किमती गगनाला भिडल्यात। नवी मुंबईत परवडणारी घरं तयार करण्याची जबाबदारी सिडकोची आहे। पण वेगानं विकसित होणाऱ्या शहरांमध्ये 4000 चौरस मीटर भागावर बनणाऱ्या खासगी इमारतीमधील 20% राखीव क्षेत्रावर बांधलेली घरं महापालिकेला हस्तांतरित करण्याचा नियम आहे। ही घरं अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना दिली जातात। पण असं असतानाही नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 2017 ते 2022च्या दरम्यान हा नियम धाब्यावर बसवल्याचं उघड झालंय। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमतानं तब्बल 719 घरं हस्तांतरित करून घेतली नाही। कारण काय तर ही घरं घेतली तर सिडकोची घरं कोण घेणार नाही म्हणे असा अजब जावई शोध लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अधिवेशनात करण्यात आली आहे। जी काही 791 घरं ही बांधून मिळायला पाहिजे होती, जी मिळाली नाहीत, ती जर का अपेक्षित होतं मिळणं तर ती गरिबांसाठीची घरं बांधून आता मिळावी। एखादा प्लॉट या सगळ्या मंडळींनी कुठेतरी घ्यावा आणि 1 किलोमीटर रेडियसमध्ये 791 घरं बांधून मिळावी। ती बांधून मिळण्यासंदर्भात आपण कारवाई करणार का? 8 नोव्हेंबर 2013च्या अधिसूचनेच्या नियमावलीला जाणीवपूर्वक बगल देऊन त्या ठिकाणी घोटाळा करणाऱ्या मनपा अधिकारी आणि विकासकांवर आपण कारवाई करणार का? विशेष म्हणजे याच कालावधीमध्ये काही विकासकांनी तब्बल 148 घरं ही नियमानुसार सिडकोला हस्तांतरित केली। सिडकोनं ती घरं लॉटरीत टाकली सुद्धा। पण काही बड्या विकासकांनी ती घरं बांधूनच दिलेली नाहीत आणि नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कायद्यात पळवाटाही शोधून दिल्या। यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आमदार विक्रांत पाटलांनी केला। यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रकार गंभीर असल्याचं म्हणत चौकशी समिती नेमण्यात आल्याचं जाहीर केलं। खरोखरच याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करणं गरजेचं आहे। जर ईडब्ल्यूएस ही घरं कोणाची आहेत? मोठ्या काय पैसेवाल्यांची नाहीत। जी सर्वसामान्य गरीब लोक आहेत त्यांची ही ईडब्ल्यूएस ही घरं आहेत आणि त्याच्यामध्ये UDCPRचा आधार घेऊन जर घरं द्यायची असताना देखील घरं न देण्याचा निर्णय जर कोण करत असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी करणं गरजेचे आहे। आज मी सभागृहामध्ये ज्येष्ठ प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल। याची उच्चस्तरीय चौकशी होईल आणि याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील, त्याच्यामध्ये अधिकारी असतील, घरं पुन्हा बांधून देण्याचा निर्णय असेल, जे गरिबांना आवश्यक आहे ते निर्णय समितीच्या चौकशी अंती घेतले जातील। सिडकोनं बांधलेली अनेक घरं अव्वाच्या सव्वा किमतींमुळे पडून आहेत। त्यामुळे सिडकोच्या घरांचा आणि अत्यल्प उत्पन्न गटातील घरांचा तसा संबंधच नाही। कोणताही विकासक स्वतःहून या घटकांसाठी घरंही बांधत नाही। त्यामुळे फुकटात मिळणारी ही 719 घरं नवी मुंबई महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या वजनामुळे नाकारली याचा छडा लागला पाहिजे आणि या सर्व विकासकांकडून ही घरं स्वतंत्ररित्या बांधून घेतली पाहिजेत अशी मागणी होतीये। तरच अधिकारी आणि विकासकांच्या मुजोरीला लगाम लागेल। नवी मुंबईहून विनय म्हात्रेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।